तुम्ही पण जर ब्लाऊज शिवायला बाहेर देत असाल, तो नेहमी वेळेवर मिळत नाही, त्याशिवाय कोणता पॅटर्न घ्यावा, कोणती डिझाईन घ्यावी हे सुचत नाही आणि प्रत्येक वेळी तुम्हाला जर प्रत्येक साडीवरती ब्लाऊज शिवायचा नसेल, असा सगळा विषय असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी दीपाली, मी तुमचं दीपाली फॅशन स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. मी आपल्या चॅनलवरती साडी, ब्लाऊज, ज्वेलरी, स्किन केअर या रिलेटेड रोज व्हिडिओ घेऊन येत असते व डेली ब्लॉग घेऊन येत असते. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. साडी ही आपल्या सगळ्यांना आवडते. साडी हा असा विषय आहे की तो आपण लग्न समारंभ असो किंवा छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असो, साडी आपण आवर्जून घालतो. पण नेहमी प्रॉब्लेम होतो तो ब्लाऊजचा. नेहमी काय होते, टेलरकडे गर्दी असते, त्याशिवाय ब्लाऊजांची असंख्य वाढलेली शिलाई, कधी 300, 400, 500 ते 700 पर्यंत शिलाई घेतात. ब्लाऊजच्या समस्येमुळे कार्यक्रमाला आपण जी साडी आपण घालायची ठरवलेली असते ती नेहमी घालायची राहूनच जाते. तर खास करून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आज मी तुम्हाला असे काही 5 कलर दाखवणार आहे की जे तुम्ही पुष्कळ साड्यांवरती मॅच करून घालू शकता आहे. जर अशी काही ब्लाऊजचे पॅटर्न व कलर असतील तर त्यावरती आपण पुष्कळच्या साड्या मॅच करू शकतो. तर आपला पहिला ब्लाऊज आहे ग्रीन ब्लाऊज. बघू शकताय तुम्ही, हा ग्रीन ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे. याची स्लीव्ह बघा कोपरापर्यंत आहे व याला बॅकला अशी सुंदर मोत्यांची लेस लावलेली आहे. हा असा प्रिन्स कटमध्ये आहे. हा आपण बहुतेक साड्यांवर तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर हा दुसरा एक ग्रीन पीस घेऊन शिवलेला आहे. हा पण प्रिन्स कट ब्लाऊज आहे. याला पण याची स्लीव्ह मी थोडी छोटी घेतलेली, मेगा स्लीव्ह घेतलेली आहे. बघू शकता आहे तुम्ही, याला पण सुंदर अशी बॅकला मी मण्यांची लेस लावलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटतो, एकदम क्लासी लुक याला आणला आहे. हा ब्लाऊज पण आपण प्रत्येक साडीवरती मॅच करून घालू शकतो. बघून घ्या. आणि त्याचबरोबर हा एक आहे ग्रीन कलर. हा थोडा गोल्डन टचमध्ये आहे. हा पण सुंदर असा आहे. याला मागे बॅकला मी मरून कलरची लेस लावलेली आहे. बघू शकता आहे तुम्ही, याला मरून कलरची लेस लावलेली आहे आणि हा पण कोपराची स्लीव्ह कोपरापर्यंत आहे. तर असे हे बॉटल ग्रीन कलरमध्ये माझ्याकडे हा मेगा स्लीव्हचा एक व हा कोपरापर्यंत बाही असलेला एक, असे 3 ब्लाऊज मी ठेवलेले आहेत की जेणेकरून मला घाईच्या वेळेमध्ये प्रत्येक वेळी हे ब्लाऊज मला घालता येतात. पुढचा कलर आहे डार्क पिंक कलर, म्हणजेच राणी कलर, आपल्या सर्वांचा आवडता. हे बघा, याची स्लीव्ह मी, ह्या ब्लाऊजची स्लीव्ह मी कोपरापर्यंत घेतलेली आहे. बघू शकता आहे तुम्ही. आणि याचा गळा असा घेतलेला आहे आणि याला सुंदर अशी मण्यांची बॉर्डर केलेली आहे. बघू शकता आहे. आणि पूर्ण हा असा प्रिन्स कटमध्ये आहे. हा प्रत्येक असा काठपदर, पैठणी वगैरे ट्रेडिशनल साड्यांवरती हा ब्लाऊज मी घालते. खूप सुंदर लुक वाटतो, एकदम क्लासी लुक वाटतो. आणि त्याचबरोबर या शेडमध्ये हा एक ब्लाऊज आहे, पण याची स्लीव्ह मी फ्रिल घेतलेली आहे, फ्रिल स्लीव्ह शिवलेला आहे. हा ब्लाऊज मी वेस्टर्न साड्यांवरती, डिझायनर साड्यांवरती मी घालू शकते आणि एकदम वेस्टर्न लुक क्रिएट होतो. याला मागे सिल्वर अशी लेस लावलेली आहे आणि पुढून पण हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. खूप सुंदर वाटतो हा घातल्यावर. तर असे हे 2 ब्लाऊज माझ्याकडे डार्क राणी शेडमध्ये आहे. तुम्हाला त्या स्क्रीनवर ज्या साड्या दिसत आहे त्यावरती ब्लाऊज खूप सुंदर वाटतात. शक्यतो ब्लॅक साडीवर तर राणी कलर हा खूप छान वाटतो. आता तिसरा कलर आहे ब्लॅक कलर. हा बघा, हा सिंपल कॉटनमधला ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. याची स्लीव्ह बघू शकता, मेगा स्लीव्ह आहे आणि मागून असा सिंपल नेक घेतलेला आहे व पुढून ही प्रिन्स कटचा आहे. हा प्रत्येक सिंथेटिक साडीवर, प्रिंटेड साडीवर, जॉर्जेट साडीवर आपण घालू शकतो. सुंदर वाटतो आणि प्रत्येक साडीवरती ब्लॅक कलर हा मॅच होतो. ब्लॅकमध्येच दुसरा ब्लाऊज हा आहे माझ्याकडे. बघू शकता आपण, याला नेटची स्लीव्ह लावलेली आहे आणि हा 3/4 स्लीव्हमध्ये आहे. याला मागे छोटीशी गोल्डन लेस लावलेली आहे, सिंपल नेक आहे आणि पुढे हा 1 टक्स आहे. हा पण बहुतेक साड्यांवरती मॅच होतो. याने लुक एकदम सुंदर वाटतो. प्रत्येक साडीवरती हा ब्लाऊज मॅच होतो. बघू शकता तुम्ही, सुंदर असा हा ब्लॅक ब्लाऊज. आता चौथा कलर आहे मरून कलर. हे बघा, तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मी 2 हे रेडीमेड ब्लाऊज घेतलेले आहे. त्यातला आता पहिले हा एक बघूया आपण. हा वेलवेटचा कपडा आहे या ब्लाऊजचा. याची स्लीव्ह जी कोपरापर्यंत आहे व स्लीव्हला सुंदर असं वर्क आहे आणि हा त्याचा बॅक आहे. सुंदर असं बॅकवर पण डिझाईन आहे वर्कची, छान अशी ब्रॉड अशी लेस वगैरे आहे त्याला आणि पुढे फ्रंटने पण असा आहे. त्यावरती सुंदर अशी बुट्टी काम आहे.
इकडं बघा, खूप सुंदर वाटतो हा प्रत्येक नऊवारी, काठपदर साडी, पेशवाई, पैठणी, बनारसी, कांजीवरम कुठलीही साडी राहू दे त्यावरती हा परफेक्ट मॅच होतो आणि घालता येतो. आणि खूप छान ट्रेडिशनल लुक वाटतो, क्लासी लुक वाटतो. एकदम स्टायलिश ब्लाऊज आहे हा. त्याच्यामधलाच हा एक ब्लाऊज आहे मरून कलरमध्येच. हा बोटनेक ब्लाऊज आहे. त्याला मागे सुंदर अशी कमळाची डिझाईन आलेली आहे. रेडीमेड ब्लाऊजमध्ये सुंदर अशी कमळाची डिझाईन आहे आणि पुढे पण असं गळ्याजवळ डिझाईन वगैरे आहे, वर्क केलेलं आहे. आणि ब्लाऊजची स्लीव्ज ही कोपरापर्यंत आहे आणि ब्लाऊजच्या स्लीव्जला पण वर्क आहे. छोटा हा क्रॉप वगैरे केलेला आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर असा ब्लाऊज आहे हा. ब्लाऊज पण दोन्ही ब्लाऊज काठपदर साडीवरती परफेक्ट मॅच होतात, खूप छान आहे. शक्यतो मी हे रेडीमेड ब्लाऊज घालत नाही, पण मग 1-2 असून द्यावे आपल्याकडे, कारण कसं कोणती साडी असते रेडी पैठणी वगैरे ते पटकन कॅरी करता येतात. आता 5वा ब्लाऊज आहे प्रिंटेड ब्लाऊज, मल्टी कलर ब्लाऊज. हे बघा, त्यामध्ये 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे. त्यातला आधी आपण हा एक बघूया. हा थोडासा असा ऑफवर्ड शेडमध्ये आहे, त्यावरती सुंदर अशी फुलांची डिझाईन वगैरे आहे. थोडं त्याला सिक्वेन्स पण आहेत आणि हा मी पीस घेऊनच शिवलेला आहे. त्याची स्लीव्ज ही कोपरापर्यंत आहे आणि याला सुंदर अशी मागे लेस लावलेली आहे, मण्यांची लेस लावलेली आहे, लटकन वगैरे लावलेले आहे आणि हा पुढून पण प्रिन्स कटच आहे. तर हा ब्लाऊज तुम्ही प्रत्येक प्लेन साडीवरती, कोणत्याही रंगाची प्लेन साडी राहू त्यावर तुम्ही हा कॅरी करू शकता आणि लुक एकदम क्लासी व स्टायलिश दिसेल. त्याचबरोबर हा एक मल्टी कलर ब्लाऊज आहे. त्याचप्रमाणे हा मल्टी कलर ब्लाऊज आहे. बघा, याला सुंदर अशी छोटीशी सिंपल अशी गोल्डन लेस लावलेली आहे आणि पुढून पण हा प्रिन्स कट आहे. याची स्लीव्ज ही मेघा स्लीव्ज घेतलेली आहे. हा घरातल्या कोणत्याही सिंथेटिक, जॉर्जेट व ज्या घरात आपल्या वापराची साड्या असतात त्यावरती डेली यूजला तुम्ही वापरू शकता. तुम्हाला नवीन ब्लाऊज शिवण्याची गरज नाही. आपण व्हिडिओमध्ये बघितलेले ब्लाऊज परत एकदा बघूया. बघा, हा एक ग्रीन बघितला होता, बॉटल ग्रीन कलरमध्ये. हा एक मेघा स्लीव्जचा बघितलेला होता, सुंदर असा ब्लाऊज. हा पण बॉटल ग्रीनमध्ये होता, छोटी बुट्टी वगैरे असला, गोल्डन बुट्टी वगैरे असलेला. हा डार्क राणी कलरमध्ये बघितलेला होता, यावर पण सुंदर अशी गोल्डन बुट्टी आहे. आणि हा एक फ्रिल ब्लाऊज बघितलेला होता, फ्रिल स्लीव शिवलेला. आणि हा रेडीमेड मरून कलरचा ब्लाऊज बघितलेला होता, त्यावर सुंदर असं वर्क आहे. आणि हा एक बोटनेक ब्लाऊज बघितलेला होता, स्लीव्ज वगैरे म्हणजे सुंदर आहे. आणि हा एक नेटचा ब्लाऊज होता, सुंदर अशी नेटची स्लीव्ज होती, 3/4 स्लीव शिवलेला हा एक ब्लाऊज आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि हा एक कॉटनचा ब्लाऊज होता, सिंपल आणि सोबर. हा कुठलाही सिंथेटिक, जॉर्जेट कोणत्याही साडीवर, कॉटन साडीवर वगैरे मॅच होईल. आणि हा मल्टी कलर. या ब्लाऊजसाठी हा ब्लाऊज कोणत्याही घरात वापरायच्या वगैरे किंवा ज्या साध्या साड्या असतात त्यावरती मॅच होईल. आणि हा एक सुंदर असा माझा आवडता सिक्वेन्स ब्लाऊज बघू शकता. आपण कपडा घेऊनच शिवलेला आहे, खूप सुंदर ब्लाऊज आहे हा. कोणत्याही प्लेन साडीवरती घालता येईल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले डार्क पिंक कलर, ब्लॅक कलर. तर मैत्रिणींनो, आपण आज बघितलेले हे 5 कलरचे ब्लाऊज प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये असायलाच हवी, जेणेकरून तुम्ही हे कलर असल्यामुळे बहुतेक साड्या त्यावर तुम्ही वेअर करू शकता. आणि मी सांगेन की रेडीमेड ब्लाऊज घेण्यापेक्षा कधीही ब्लाऊज शिवून घेतलेला योग्य राहतो. आणि मी एक सल्ला देते की कटोरी ब्लाऊजपेक्षा कधीही तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊज जर शिवून घेतला तर तो खूप छान बसतो, त्याची फिटिंग वगैरे खूप सुंदर बसते आणि शरीराचा शेप पण खूप छान दिसतो. तर माझा एकच सल्ला राहील की तुम्ही कटोरीपेक्षा प्रिन्स कट ब्लाऊज शिवून घेण्याला प्राधान्य द्या. आणि शक्यतो जर जास्त इमर्जन्सी असेल तरच तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घ्या, नाहीतर ब्लाऊज शिवून घेतले कधीही चांगले असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या दीपाली फॅशन स्टुडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.